आता हे असं दिशाज्ञान अगाध असल्यामुळे मी आता एक्सक्लुझिव्हली मॅप्सच्या ॲपवरती अवलंबून असते. तर त्या मॅप्सच्या ज्या काकू आहेत त्या ज्या आपल्याला दिशा सांगतात, त्यांची सवय होण्याला तुम्हाला थोडासा एक वेळ लागतो ना, लर्निंग कर्व असतो थोडा. आणि त्यात मी तेव्हाही गाडी पण नुकतीच चालवायला शिकायला लागले होते. तर ते म्हणजे आपण असं ऑटो पायलटवरती घे, तुम्हाला अगदीच रिलेट होत आहे ना गाडी चालवायचं म्हणून. तर ते कसं होतं, मग लेफ्टचा मिरर का राईटचा मिरर का मागचा मिरर का लेन मार्किंग्स का तुमचं स्टिअरिंग व्हील का गॅस का असं झालेलं असतं. मग अशा सगळ्या ह्याच्यात मी त्या स्टिअरिंग व्हीलवरती घट्ट दाबून अशी गाडी चालवत असायचे आणि त्या काकू म्हणतायत की टर्न राईट इन 300 feet. राईट 300 feet. मग आमचा हमखास तो टर्न मिस होणार. मग आम्ही त्या काकू रिकॅल्क्युलेट करेपर्यंत यू घेतलेला असणार. मग पुन्हा रिकॅल्क्युलेट की पुन्हा यू. असं करत करत सॅन होजेच्या एअरपोर्टला मी इतक्या प्रदक्षिणा घातल्या असतील की तिथे मध्ये खरंच एखादा देव असता तर तो मला पावला असता. तो म्हणाला असता, बस कर पगली, रुलाएगी क्या, है ना. आता काय झालंय, आता माझी 40शी आली. आय हॅव मेड पीस विथ सर्टन थिंग्स इन लाईफ. आता माझं असं झालंय की अभि क्याही उखाड लोगे, नाही कळत आपल्याला तर नाही कळत दिशा. तर मी आता माझ्या पुरतं उत्तर शोधलंय. उत्तर दिशा नाही कळत, पण उत्तर असं आहे की मी म्हणेन ती पूर्व दिशा, है ना. हॅपी वुमेन्स डे.